मुझको परवाह कौन मेरा लेता हूँ जुआ ना मुझको परवाह कौन मेरा। तुम्ही जर फ्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितले आहे। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं आहे। तर इथे आपण कॅपकट ओपन केल्यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला काय करायचं बीट मावडी दिला आहे तर तुम्हाला ते सिलेक्ट करून ॲड करायचं। हा बीट मावडी आहे ते ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि खाली थोडं इथे स्क्रोल करायचं तुम्हाला एक्स्ट्रा काढूचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर हा जो बीट मॉड्यूल असेल त्यावरती क्लिक करायचं। ह्या बीट मॉड्यूलमध्ये आपण बीट दिलेले आहेत तर ह्या बीट आपल्या जेथून चेंज होतील तिथून हा जो व्हिडिओ असेल तिथून स्प्लिट करायचा आहे। पहिली बीट आपली इथे चेंज होत आहे तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करूया। त्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे तर सिम्पली ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करूया। ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करूया। त्याच्यानंतर आपल्या व्हिडिओचे 4 भाग होऊन जातील। यामध्ये आता इथून आपल्या फोटो ॲड करायचे त्यासाठी ह्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। खाली थोडं अशा स्क्रोल करा रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथून फोटो ॲड करून घ्यायचा आहे। तर सिम्पली आपण इथून हा फोटो इथून ॲड करूया आणि 2 बटन इथून सिलेक्ट करायचे। सेम प्रत्येक बीटला इथून फोटो ॲड करून घ्यायचे। त्याच्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचे हे जे 4 बीट आहे ना 4 बीटला आपण 4 PNG दिलेत इथून तुम्हाला ते ॲड करायचे। ते कसे ॲड करायचे सिम्पली पहिल्यांदा द्यायचं आहे ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून पहिलं PNG इथून ॲड करून घ्यायचं आहे। हे आपलं पहिलं PNG असेल त्याच्यानंतर सिम्पली पहिल्या फोटोला पहिलं PNG ठेवायचं। त्याच्यानंतर ॲडजस्टचं इथे तुम्हाला आहे ना सिम्पली ॲनिमेशनचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इनमध्ये एक इफेक्ट म्यूज आहे फेड इनचा तो इथून तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। तर इथे आपण सिलेक्ट करूया आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्या रिप्लेसवरती क्लिक करून तेच पेज इथून ॲड केल्यानंतर स्क्रीनवर इथून सेट होऊन जाईल। आता हेच पेज आपल्याला डुप्लिकेट करायचं आहे आणि दुसरा जेवढा फोटो आहे तेवढीच पेजची लेंथ ठेवायची आणि रिप्लेसवरती क्लिक करून दुसरं पेज इथून मला ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पुढचे जे 2 पेज असतील इथून तुम्हाला ॲड करून घ्यायचे। मी पण घेतो तुम्ही पण घ्या आणि बीटनुसार फोटोसुद्धा इथून तुम्ही ॲड करून घ्या। ओके तर इथून बघू शकाल की आपण पेज आणि फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं फोटोला की द्यायची। ठीक आहे की कशी द्यायची तुम्हाला सांगतो। तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं इथे प्लेच्या शेजारी कीचं ऑप्शन आहे ना त्यावरती क्लिक करा। अशिवाय इथं टाईमलाईनला म्हणजे फोटोला आपल्या की लागून आली। ठीक आहे पहिली की दिल्यानंतर फोटोच्या शेवटला इथे यायचं शेवटला म्हणजे फोटोच्या शेवटला आल्यानंतर सिम्पली इथे की द्यायची आणि फोटो झूम करायचा नॉर्मल करायचा। ठीक आहे त्याच्यानंतर आपला फोटोला झूम इफेक्ट इथून मिळून जाईल। सेम परत दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या फोटोला इथून करून घ्यायची। तर अशिवाय इथून की देऊन घ्यायची सर्व फोटोला। आता आपल्या सिम्पली हा जो दुसरा फोटो आहे ना त्यावरती क्लिक करायचा ॲनिमेशनचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून मध्ये एक इफेक्ट मिळून जाईल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे क्रॉस ओपनचा। त्याच्यानंतर बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे। त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला क्रॉस सेकचा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचे तो एक सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा लुटायचे आणि इफेक्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इंट्रो आणि आउटरोमध्ये यायचं आहे। यामध्ये मग इफेक्ट म्हणजे हॅलो ब्लरचा इथून सिलेक्ट करायचा आहे बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची। त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे इंटेन्सिटी संपूर्ण बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो दुसरा फोटो आहे तिथे यायचं पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून हे तुम्हाला सिम्पली मोशनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सिम्पली पॅनल्स कट्स इथून सिलेक्ट करा। अशा प्रकारे बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल दुसरा जेवढा फोटो आहे तेवढीच ठेवायची। त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून आपल्याला आहे ना सिम्पली स्पीड येते तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे 50 ठेवा आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला तिसरा फोटो असेल जे तो आपण स्प्लिट गेला तिथे थांबायचं पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल झूम स्प्लिटचा इथून सिलेक्ट करायचा आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल जेवढा आपला हा तिसरा फोटो आहे तेवढीच ठेवायची। त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला शेवटचा फोटो असेल त्याच्यात थोडं फोडायचं जसे ते आपण आले तशा प्रकारे। त्याच्यानंतर तुम्हाला बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली ह्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। ठीक आहे यामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल सिम्पली स्पार्कचा इथून सिलेक्ट करा पहिलाच इफेक्ट आहे। त्याच्यानंतर बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं इथून आपला जो हा व्हिडिओ असेल इथून क्रिएट होऊन जाईल। तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल।